आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं पाहिजे, ज्यानं आर्यवर्ताच्या दोन महान कुळांचं नातं जुळलं आहे. महाराज जनक, विवाह व्यक्तिगत कार्य नाही, हा एक सामाजिक संस्कारही आहे. केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत, कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत त्यांचा समाज, त्यांचं कुळ, त्यांचा धर्म जोडलेला असतो. जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू. आज्ञा आहे ब्रह्मर्षी. राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपुदमन कुवारे राहणार, हे तर उचित नाही. या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू? मुनिराज, आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला. कुशध्वज, आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरताकरिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील. मग या शुभ कार्यात विलंब कशाला? शतानंदजी, चारही राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि चारही राजकुमारींचं कन्यादान एकाच दिवशी होईल. पूज्य महर्षी वसिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महाराज दशरथ, या सभेत आम्ही आपलं स्वागत करतो. आता आमचे कुलगुरू मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं पाहिजे, ज्यानं आर्यवर्ताच्या दोन महान कुळांचं नातं जुळलं आहे. तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचं विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात. त्याकरिता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत. हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानंही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यावरच सीतेचं पाणी ग्रहण करेन. आता आपण याकरिता आज्ञा प्रदान केली तर लग्नपत्रिका तयार होईल. पूज्यवर शतानंदजी, आपल्या वचनांनी आम्ही कृतार्थ झालो. जो प्रस्ताव आपण प्रस्तुत केला आहे ती आमच्यासाठी गौरवपर गोष्ट आहे. या शिष्ठाईसाठी आम्ही महाराज जनकांचेही अभिनंदन करतो. आम्हाला आमचा पुत्र राम याचाही अभिमान आहे. परंतु महाराज जनक जाणतच असतील की इक्ष्वाकू कुलाचे दैवत हे महर्षी वसिष्ठ आहेत. आम्ही गुरुदेवांना प्रार्थना करतो, आम्हाला मार्गदर्शन करावे. महाराज जनक, विवाह व्यक्तिगत कार्य नाही, हा एक सामाजिक संस्कारही आहे. केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत, कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत
त्यांचा समाज, त्यांचं कुळ, त्यांचा धर्म जोडलेला असतो. विवाहाचा अर्थ आहे दोन कुळांचा, त्यांच्या आचार विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा संगम. यासाठी आपल्याकडे आपल्या पुत्रीचा हात मागण्याआधी आमच्यासाठी आवश्यक आहे की आमचे महाराज दशरथ यांच्या कुळपरंपरेचा परिचय द्यावा आणि आपल्याला विश्वास द्यावा की राजकुमार राम आपल्या पुत्रीला सर्वथा योग्य आहे. महाराज दिलीपचे सुपुत्र भगीरथाने देवलोकातून गंगेलाही पृथ्वीवर आणून या आर्य भूमीवर जे उपकार केले आहेत ते युगयुगांतरापर्यंत त्यांना अमरत्व देतील. मग यांच्या कुळात रघु झाले, ज्यांच्या नावाने यास रघुकुळ म्हणतात. नंतर भक्त शिरोमणी अंबरीश आणि त्यांचे प्रपौत्र महाराज अज झाले. महाराज अजाचे सुपुत्र महाराज दशरथ झाले. अशा यशस्वी कुळात उत्पन्न आर्यकुमार राम आणि लक्ष्मणाकरता मी आपल्या दोन्ही पुत्री सीता आणि उर्मिला यांस मागणी घालतो. मुनिवर, आपल्या उदार वचनांनी मी धन्य झालो. मी अति विनम्रतेने माझ्या सीतेला श्रीरामाकरिता आणि माझी छोटी पुत्री उर्मिला हीच आर्यकुमार श्री लक्ष्मणाकरिता रघुकुलातील कुलवधूंच्या रूपात समर्पित करतो. महाराज दशरथ, विदेहराज जनक, या आनंद मंगलमय प्रकरणाचा पूर्ण निर्णय अजून नाही झालाय. जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू. आज्ञा आहे ब्रह्मर्षी. राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपुदमन कुवारे राहणार, हे तर उचित नाही. महाराज जनकाचे छोटे भ्राता संकाश नरेश कुशध्वजाच्या 2 कन्या आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती. आम्ही या दोन्ही सुकन्यांना कुमार भरत आणि शत्रुघ्नाकरता मागणीचा प्रस्ताव ठेवतो. या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू? मुनिराज, आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला. कुशध्वज, आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरताकरिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्नकरिता कन्यादान अवश्य करतील. मग या शुभकार्यात विलंब कशाला? शतानंदजी, 4 राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि 4 राजकुमारींचं कन्यादान एकाच दिवशी होईल असा मुहूर्त पाहावा. 2 दिवसांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्या दिवशी 4ही विवाह संपन्न करण्याकरता अतिउत्तम लग्नयोग आहे. अयोध्यापती दशरथ, आता आपण 4ही राजकुमारांच्या मंगलाकरता त्यांच्याकडून गोदान करा. शांती मोक्ष श्राद्ध कार्य संपन्न करा. तत्पश्चात विवाहाचे शुभकार्य आरंभ करा. तशी आज्ञा गुरुदेव. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे निधीनां त्वा निधिपति गंहवामहे. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे. सजनी आमुचे रूप शृंगारू दे, सजनाच्या नथनी रूप शृंगारू दे. 16 शृंगार कर नजर न लागू दे, 16 शृंगार कर नजर न लागू दे. ग सजनी आमुचे केस बांधून दे, पायेवर हातावर
शृंगारू दे चारांच्या चार कशा वधू दिसती देखण्या दशरथास शोभते वरात आली वरात आली वरात आली सजलेले वर आलेत. वरात आली. थांबा ताई, मी आत्ता बघून येते. चला चला ग. चला चला जाऊया. आली रे वरात जनकजीच्या द्वारी आली रे वरात जनकजीच्या द्वारी राजकुमारांच्या संगे येते दशरथ घन घन भाग्य आहारे आहारे आली रे वरात जनकजीच्या द्वारी आली रे वरात जनकजीच्या द्वारी पुष्प पाकळ्या पथी विखुरा हो स्वागत करण्या या हो जिया हो हा संयोग अलौकिक सजणी जागोजागी आता मोती उधळा हो मुनिजन गुरुजन या शवेर कुमार मिथिला नगरी साले हो आले अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसिष्ठाय नमः, विश्वामित्राय नमः, आगतेभ्यो सर्वेभ्यो ऋषिभ्यो नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये